कुठलाही विकासक असताना सांगताना पहिले सांगतो मी हे देईन, मी तसं करेन, मी अशी बिल्डिंग बांधेन, मी प्रपोजल असा घेईन, मी गल्लीतून तुम्हाला हा रोड देईन. तसं इकडे काहीच घडलेलं नाही. विकासाने विकासक बांधून दिलाय. काही लोक अटकली आहेत, त्यांची भाडी सुद्धा मिळत नाहीयेत. एक नगरसेवकाचं काम असतं की आपण त्यांच्या घरोघरी पोहोचून बाबा तुझं भाडं का नाही आलं, कशामुळे नाही आलं, तर नाही आता नाही 6 महिन्याने मिळेल, मग पूर्ण 8 महिन्याने मिळेल, हेच चाललंय. आणि एवढी आपली मुंबई महानगरपालिका मोठी आहे, तेवढीच मुंबई महानगरपालिकेत होणारे घोटाळे देखील मोठे आहेत. आणि तिथे ह्या घोटाळ्यांची चर्चा हा टीकेचा आणि मस्करीचा विषय झालेला आहे. कसं पाहता तुम्ही? घोटाळे तुम्ही हे थांबवू शकत नाही. घोटाळे होताना कसे घोटाळे होतात, काही कॉन्ट्रॅक्टर असतात गुजराती मारवाडी यांनी आणून ठेवलेले आहेत मुंबई महानगरपालिकेत. आता माझ्या वॉर्डमध्ये जर जी साऊथ माझ्यापर्यंत येतो, एफ साऊथ माझ्यापर्यंत येतो, तर एफ साऊथला हे सगळे दलाल त्या लोकांनी उभे केलेले आहेत. दलाल म्हणजे शेकडोचा तर महायुती असताना तेव्हा आमच्याकडे जे 5 नगरसेवक कसा असावा? माझा महत्वाचा प्रश्न आहे ना, की आता तुम्ही सर्वसामान्य या आपल्या गिरण गावात या विभागात राहता, अभ्यास आहे तुम्हाला, अनेक लोक तुम्हाला भेटत असावेत, तुमचं कार्यालय बघितलं, तुमचा जनसंपर्क आहे. तुमच्या माहितीप्रमाणे एक आदर्श नगरसेवक मुंबईला कसा असावा? शिवसेना ही पक्ष उभाटाचा कोणी उमेदवार शिवसेनेचा नाही आहे. चिन्ह आमच्याकडे आहे, पक्षाची जबाबदारी आमच्याकडे आहे. त्यामुळे खरी शिवसेना ही आमची आहे. ज्या दिवशी इलेक्शनला आम्ही तयारीला लागू तर लोकांचा मनातला कळेल की धनुष्यबाणाला कोण वोटिंग करतं. सांगतील की मी नगरसेवक 10 वर्ष होतो, 15 वर्ष होतो. तुझी प्रॉपर्टी आणि यांची प्रॉपर्टी कधीतरी कॉम्बिनेशन करायला पाहिजे ना. सामान्य माणसाची त्याची प्रॉपर्टी असं एवढं. जे 5 नगरसेवक कसा असावा? माझा महत्वाचा प्रश्न आहे ना, की तुम्ही सर्वसामान्य या आपल्या गिरण गावात या विभागात राहता, अभ्यास आहे तुम्हाला, अनेक लोक तुम्हाला भेटत असावेत, तुमचं कार्यालय बघितलं, तुमचा जनसंपर्क आहे. तुमच्या माहितीप्रमाणे एक आदर्श नगरसेवक मुंबईला कसा असावा? आदर्श नगरसेवक कसा असावा असं मी सांगण्याचं तात्पर्य म्हणजे कसा असावा, दिघे साहेबांनी जे ठाण्यामध्ये लोकांना दिलं की बाबा एका मंदिरात जाऊन आपलं स्वतःचं सगळं हे केलं, असा एक व्यक्तिमत्व पुन्हा जन्म घेईल असं मी माझ्यातून सांगू शकतो. म्हणजे माझ्यातून लोकांचं मी सांगण्यात मला व्यर्थ नाही, कारण काही सांगतील की मी नगरसेवक, मी 10 वर्ष होतो, 15 वर्ष होतो. त्याची प्रॉपर्टी आणि यांची प्रॉपर्टी कधीतरी कॉम्बिनेशन करायला पाहिजे ना. सामान्य माणसाची त्याची प्रॉपर्टी असं एवढं लगेच तुझ्याकडे कसं आलं, का केलंस, काय एवढं केलंस. दिघेंचं नाव घेतलं आणि त्याप्रमाणे, आणि मी आपल्या कार्यालयात देखील बघितलं, आपण म्हणजे अतिशय भक्तिभावाने आपलं कार्यालय. कट्टर हिंदू आहे. त्या हिंदुत्वाबद्दलच विचारायचं. हिंदुत्व असं आहे माझं, हिंदुत्वासाठी मी जगेन आणि मरेन. मी RSSचा खूप मोठा आहे. मी RSS जॉईन नाही केलंय, पण RSS माझ्या लहानपणी माझ्या जीवनात आलं होतं. पण त्यानंतर कालांतराने माझ्या काही गोष्टी बिघडत गेल्या, मी त्या तिकडे गेलो. पण RSS मी कट्टर हिंदू आहे. हिंदुत्वासाठी मी काही करायला तयार असं लोक सांगतात, पण ते करतात की नाही मला माहित नाही. पण मी हिंदुत्वासाठी काही करेन किंवा पुढे मागे काही घडेल तर मी त्या गोष्टीसाठी तयार आहे. हिंदुत्व मला हवंच, हिंदुत्वाशिवाय जमणार नाही. लक्षात, राम हा आमचा कुलदैवत आहे. म्हणजे राम हा पूर्ण हिंदुस्थानाचा म्हणजे इंडियाचा कुलदैवत म्हणजे असं माने. आता माझी कुलस्वामी म्हणजे माझ्या गावातली, पण हिंदू धर्मात राम हा शब्द म्हणजे खूप मोठा, हिंदुस्थानासाठी हा खूप मोठा राम हा शब्द आहे. त्यासाठी मी खूप तयारीत आहे. आणि कोण अजून असेल मला माहित नाही, पण मी खूप तयारीत आहे रामासाठी. हा आपला जो प्रभाग आहे, लालबाग परळ, लोरपरळ, किंवा आपला हा दक्षिण मध्य मुंबईतला एक कल्चरल प्रोग्रामसाठी आणि एक सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमांसाठी हा विभाग नावाजलेला आहे. याची चर्चा फार मोठी होते. आपण लालबागचा राजा तर पूर्ण जगप्रसिद्ध आहे. नाही तर आता असं मला म्हणायचंय की ठीक आहे, लालबागचा राजा हा विषय नाही. मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं. या विभागात आपल्या दक्षिण मुंबईमध्ये मोठी मोठी मंदिर आहेत, नामांकित मंदिर आहेत. ठीक आहे, असो. हा विषय असा आला की उत्सवाबाबतीत तुमचं काय मत आहे, आणि उत्सवामुळे कोणी व्यक्ती मोठं होतं का? म्हणजे व्यक्तिमत्व घडलं जातं का, किंवा तो मोठा होतो का माणूस उत्सवामुळे? नाही, उत्सवामुळे कोण मोठं होतं का, कोण छोटं, हे नाहीये. ज्या उत्सवामध्ये लोक आज आपल्या लालबाग परळमध्ये उत्सव म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात होतात. काही कुठे होतात, काही गल्लीत होतात, काही कुठे होतात. तसं देवाची श्रद्धा तशी लोक तिकडे धावतात. पण उत्सवामुळे कोण मोठं होत असेल तर मला त्याचा अभिमान आहे. का नाही अभिमान? माझ्या लालबाग परळमधला कोणतरी उत्सवामुळे मोठा होतो. पण त्या उत्सवामुळे जो तो मोठा झाला तर लोकांबरोबर पण ते अप्रोच पाहिजे. आणि काही लोक काय करतात, मग त्या गोष्टीचं तेच पकडून ठेवतात की मला लोक ओळखतात, त्यासाठी काही ना काही करायला लागतं.
उत्सवासाठी काहीतरी आपण घडवून आणायला पाहिजे असतं, तर त्या गोष्टी लालबाग परळमध्ये होत नाहीत. माझ्या वैयक्तिक असा प्रश्न आहे. बरं. लालबागचा राजा हा माझा खूप मी दैवतच मानतो. मी इथे राहतो म्हणजे माझं दैवतच झालं. आणि त्यामध्ये माझा अजून एक विषय की तिकडची व्यक्ती किंवा गणेश गल्लीत गणपती बसतो, तेजोगाईमध्ये बसतो, पूर्ण लालबाग परळ असं असं 11 दिवस असं वाटतं की एकदम भरून आलं. दिवाळीला पण एवढा आनंद साजरा होत नसेल एवढा मोठा आनंद आम्हाला गणपती उत्सवात होतो, देवी उत्सवात होतो. तर दिवाळी आहेच. म्हणजे आपल्याकडून जो मकर संक्रांतीपासून जो सण चालू होतात ते आतापर्यंत डिसेंबरपर्यंत आपले सण चालूच असतात. मग त्यासाठी कसं कॅपेबल राहायला पाहिजे. मग ते आता आता असं झालं की आमच्या ओळखी कमी वाढतात ना. म्हणजे आम्ही म्हणजे कसं आहे, आता माझ्या वेगळ्या लेवलनी जर माझ्या ओळखी आहेत ते वेगळे आहेत, पण अशा सणासुदीला ओळखी वाढतात. मग ते वाढल्यानंतर लोक खूप स्वतःला म्हणजे मी असं आहे ते येत्या त्या निवडणुकीमध्ये कळेलच ना की कोण कोणाला मदत करतंय, कोण कोणाला मदत नाही करत, ते या निवडणुकीमध्ये कळणारच आहे. आणि उत्सव हे साजरे होणारच. आज तुम्ही त्या पदावर आहात तर उद्या दुसरा त्या पदावर येणार. ते कालांतराने ते चालतच राहणार. आपण त्या गोष्टी थांबवू शकत नाही. असं आहे. उत्सव हा कधीच मी साजरा केलेला नाही असं नाहीये. माझ्याकडे मी कधी गणपती बसवलेला नाहीये, देवी म्हणजे बसवली नाही. आमच्या लालबागपूरमध्ये खूप देव्या गणपती बसतात, दिवाळीला देवी बसते. खूप म्हणजे एकदम आनंदाचं वातावरण असतं. पण असं कधीच हे नसतं की मी असं केलंय, मी तसं केलंय. असं आहे. स्वतःची ओळख ही मनापासून स्वतःने ओळखली पाहिजे, लोकांनी ओळखली पाहिजे. अरे हा कोण आहे, हा कुठल्या क्षेत्रातून आला, कसा आला, हा काय करतोय. तर त्या आपल्या मंडळाच्या जागी 11 दिवस असतात आणि बाकीच्या गोष्टी इलेक्शनच्या जागी असतात किंवा निवडणुकीच्या जागी असते. असं आहे. सुशांतजी, एक सामाजिक आणि एक महत्वाचा प्रश्न आहे जो या निवडणुकीशी तेवढा विशेष काय कनेक्टेड असेल असं नाहीये, पण या दक्षिण मुंबईमध्ये व्यसनांचं प्रमाण म्हणा किंवा आपण म्हणू शकतो ना की हे चरस, गांजा, हे MD आणि इतर त्यांच्यासारख्या पदार्थांची विक्री आणि असं काहीतरी वाढत चाललंय आणि कुठेतरी तरुणाई नासत चालली आहे. अशा गोष्टी कानावर येतात. तुम्ही एक सामाजिक कार्यकर्ते आहात. तरुण या गोष्टी कळत नाही कधी कधी की फार मोठ्या मोठ्या ऑर्गनायझेशन एकत्र येऊन का नाही थांबू शकत. बऱ्याच ठिकाणी ओपन मार्केट देखील चालतं, त्याचं गांजा वगैरे विकला जातो. काय सांगताय तुम्ही? तेच तुम्हाला सांगायचं तात्पर्य मला एवढंच आहे. तुम्ही आता हा मोठा प्रश्न आहे. हा जो प्रश्न तुम्ही जो केला तो हा मोठा ह्याच्यावरती स्वतंत्र विषय ऐका चालेल ना, actually. तुम्ही उबाटाचे सांगताय ना, आता ती आता आहे उबाटा. त्याच्या आधी ती शिवसेना होती. त्या शिवसेनेमधून तेव्हा लोक होती, त्या लोकांनी 15 वर्ष काही लोक आमदार होती, अजूनही काही 15 वर्ष आमदार आहे. मध्ये बाळा नांदगावर आमदार झाले. त्यानंतर मग ह्या सगळ्या गोष्टी घडत घेतल्या. पण आमच्या शिवडी विधानसभेमध्ये अजून पालकमंत्री किंवा कुठलं मंत्रीपद अजूनही आलेलं नाहीये. राजकारण कसं करावं, राजकारण माणसाने आपल्याला एकमेकाला घेऊन तुम्ही राजकारण करा की आपल्याकडे पालकमंत्री कसा येईल, आपला आमदार आहे शिवडी विधान त्याला पालकमंत्री कसा बनवता येईल, किंवा आपला नगरसेवक जो शिवडी विधान त्याला महापौर कसा बनवता येईल, त्याला समितीवर कसं बसवलं जाईल, ह्याला राजकारण म्हणतात. तुम्ही सांगतो उद्या अरे त्यांनी तसं केलं, तो तसं करतो, तो असा वागतो, त्याला राजकारण नाही म्हणत ना. आता मला सांगा, वामनराव माडकानंतर इकडे कुठे ह्या शिवडी विधानसभेला कुठलं पालकमंत्रीपद दिलं? कुठलंही मतलब पालकमंत्रीपद त्यांनी दिलेलं नाहीये. आणि तुम्ही पण वाचा थोडं, म्हणजे मी वाचलेलं आहे, तुम्ही पण नाही माझ्यासाठी सुशांतजी, माझा प्रश्न वेगळा होता. माझा प्रश्न असा होता की हे व्यसनाधीन होणारी ही तरुणाई किंवा हे विकले गेणाऱ्या अंमली पदार्थांची विक्री दक्षिण मुंबईत वाढत चाललेली आहे. तुमचा प्रश्न मला कळलेला आहे. जर पालकमंत्री आला तर आपण त्या पालकमंत्र्याला सांगू ना की साहेब असा असा विषय. आता आमदाराकडे खूप जण जातात, नगरसेवकांकडे खूप जण जातात. कुठे थांबला, आळा घाला का? आता आळा थांबला असतं, काही गोष्टी थांबल्या असतात तर दिसल्या असतात. तुम्हीच मला प्रश्न केला की हा असं वाढत चाललंय. मी तर बघितलं नाही कुठे वाढत चाललंय. लालबाग मध्ये माझी म्हणजे ही लालबाग दक्षिण मुंबईचा विचार. दक्षिण मुंबई दक्षिण मुंबईमध्ये रॅकेट चालतात चालवतं तर उबाटाचे खासदार अरविंद सावंत आहेत. ऐका, त्यानंतर अरविंद सावंत आहे, त्यानंतर आमदार एक काँग्रेसचा आहे तिकडे असं मला वाटते. नंतर इथे पण आमच्या विभागात उबाटाचा आहे. मग त्या लोकांनी एक स्ट्रॅटेजी बनवून एक मिटिंग घेऊन आता बघा पक्षामध्ये सीट मिळणार तर रोज मिटिंग लावतात. तर त्यासाठी पण 2-4 मिटिंग घ्यायला हव्या. नाही, हा प्रश्न विचारण्यामागचं कारण असं, पोलीस आपल्या मोहिमा राबवत असतात, पोलिसांनी खूप आरोपी पण पकडत असतात, सर्व ठीक आहे. हे सगळं झाल्यानंतर कुठेतरी एक तुमच्यासारख्या समाजसेवकांनी यावरती त्याला सक्रिय विरोध केला पाहिजे ह्या अंमली पदार्थांच्या विरोधात. हा प्रश्नामागची ही भावना होती. मी मुंबई पोलिसांचा खूप आभार मानतो. ते आज ह्या मुंबई पोलीस पदावर आहेत म्हणून काही गोष्टीला खूप आळा आहे. पण पाठून होणाऱ्या गोष्टी त्यांना कळत नाही. बिचारे 12-12 तास ड्युट्या करतात, नोकरी करतात. त्यानंतर मग आरोपीला आणणं जाणं, तर अक्षरशः 24-24 तास ते लोक काम करतात. बरोबर. तर ते करून सुद्धा हे थांबत नाही. मग हे येतं कुठून? म्हणून मी काय सांगितलं की आपल्याकडे पालकमंत्री आला तर आपण पालकमंत्र्यांना सांगू, आपल्याकडे कुठलं मंत्रीपद आलं तर आपण सांगू शकतो साहेब अशाला अशा गोष्टी.
ह्या शिवडी विधानसभेला अजून एकही पालकमंत्रीपद आलेलं नाही आहे, किंवा वामनराव म्हाडकानंतर मला तर असं वाटलं नाही की कोणी मंत्रीपद मागितलं असेल, सत्तेत असताना किंवा नसताना. सत्ता येते जाते हे चालत असतं, पण सत्तेत असताना पण तुम्ही मागा ना. तुम्ही काय मागताय, मला सीट भेटली नाही, मला उमेदवारी भेटली नाही, मी नाराज होईन, मी हे करेन, मी ते, असं चालत नाही. पक्ष पुढे कसं जाईल, पक्षाचं आपण बांधकाम कसं वाढवायला लागेल, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून मी सांगतो की ह्यांनी जर एक कमिटी बनवली किंवा आमच्याकडे असं असं दक्षिण मुंबईमध्ये की अशा अंमली पदार्थाचं पदार्थ, आता तुम्ही हे घ्या, आपलं काय बोललं, नागपाडा घ्या, त्या साईडला खूप नशेरी हा असतात. तेच सांगतो. आता नागपाडामध्ये एवढे सगळे नशेरी पदार्थ आहेत, तर तिकडे मला वाटतं अहो, इथे वरळीमध्ये पण आढळतात अनेक. आणि ते वरळी विधानसभेमध्ये आदित्य ठाकरे हे माननीय आदित्य ठाकरेजी हे तिकडचे आमदार आहेत स्थानिक. सुनील शिंदे हे कॉप केलेले आमदार आहेत आणि त्यांचे छोटे बंधू हे आता नगरसेवकसाठी मागतायत. इच्छुक आहेत. हा. वरळीमध्ये त्यांनी आळा घातला पाहिजे. किंवा तुम्ही आता मला सांगितलं तर आता उद्या माझं पत्र लिहून मी सिपिनला पाठवतो की अशा अशा गोष्टी आहेत, तुम्ही याच्याकडे लक्ष द्या म्हणून. नाही, फक्त वरळी काय, तुम्ही आता नागपाड्याचा उल्लेख केला, तिथे मोठ्या प्रमाणात आहे. तो प्रमाणात तो साठा येतो कुठून, बरोबर. तो साठा येतो कुठून, त्याच्याकडे पहिलं लक्ष दिलं पाहिजे ना. तुम्ही तर मला हे सांगताय, आता मी सांगतो तुम्हाला, मी तुम्हाला आता एका म्हणजे चरस गांजा हा तर आपल्या हाताला कॉमन गोष्ट जसं दिसते लागणारच नाही, आपल्या हाताला गाळा लागणारच नाही. लागला तरी ते वेगळं काहीतरी काही आहे. गुटखा विक्री, शरद पवारांना कॅन्सर झाल्यानंतर आपल्या महाराष्ट्रात गुटखा विक्री बंदी झाला, तुम्हालाही माहिती आहे. तरी आज टपरीवर किंवा कुठल्या ह्याच्यावर मिळतात. तर त्याचं इकॉनॉमिक वाढवलं. तुम्हाला सांगायचं तात्पर्य काय माहितीये का, की डिमांड वाढवला, इकॉनॉमिक वाढली त्यांची. म्हणजे ब्लॅकने पैसे कमवायची इकॉनॉमिक वाढली. नंतर इकॉनॉमिक कशामुळे वाढली ब्लॅकने पैसे, ते आता पैसे लागतील त्यांना. त्यांच्याकडे पैसे जेव्हा सत्तेत तेच होते ना, तर सत्तेत त्यांना लागतील पैसे, म्हणून त्या लोकांनी हे सगळं वाढवलंय. गुटखाचा कुठेही विक्री तुम्हाला कधीही मिळू शकते, गुटखा कुठेही मिळतो. तुम्ही कॅमेरामॅन आहात, तुम्ही तुमच्यावर तुमचे कॅमेरामॅन तुमचे आहेत, तुम्ही एक हे आहात, तुम्ही स्वतः कुठल्या दुकानात नाही गुटखा घेऊन मीडिया शो करून टाका, मग तुम्हाला कळेल हा येतो कुठून. हा गुजरातवरून येतो पूर्ण. बरोबर बरोबर. पहिला भिवंडीत थांबतो, भिवंडीनंतर मुंबईत येतो, मुंबईत आल्यानंतर गाड्या इकडे तिकडे डिस्ट्रीब्युटर होतात. सगळं माहिती आहे. पण मुंबई पोलिसांना माहिती आहे, मुंबई पोलीस खूप सकर्तेने कारवाई करते. पण त्यांनाही काही ना काही त्यांना काही ना काही ते बंधन आहेत, म्हणून ते थांबतात. नाहीतर ते ना एमडी चालून देतील, ना चरस चालून देतील, ना गुटखा चालून देतील. आपल्या देशात हे सगळं बंद होऊन जाईल. देशाचं तुम्ही तर मला दक्षिण मुंबईत आहे, मी देशाचा विचार करतो की या गोष्टी थांबल्या पाहिजेच, याला आळा आलाच पाहिजे. जर माझ्याकडनं जर मी एक सामान्य माणूस या गोष्टीसाठी मी धावपळ करत असेल, तर नगरसेवक झाल्यानंतर मी ह्याच्याकडे नक्की लक्ष देईन. मी तुम्हाला हे आश्वासन नाही, मी हे करून नाही, दाखवेन. नक्कीच. कारण की मुंबई महानगरपालिकेत सभागृहात मांडण्यासारखे विषय आहेत. मुंबईत काय काय चाललंय. विधानसभेमध्ये काय होतं माहिती आहे, विधानसभेमध्ये फक्त तुम्ही 50 खोके तुम्ही एवढे घेतले, तुम्ही तेवढे घेतले. लाडकी बहीण योजना ही काढण्याचं कारण आहे का ना. मी विधान भवनामध्ये ज्या गोष्टी होतात, शिंदे साहेबांनी 161 सीट म्हणजे 61 सीट काढल्या, नाही सीट काढल्या, माझं असं म्हणणं आहे. तर त्या सीट अशा उगाच नाही आल्या. लाडकी बहीण योजना काढल्यामुळे साहेबांना खूप मदत मिळाली असं नाही. त्या बहिणी साहेबांवर प्रेम करतात की हा एवढ्या मोठ्या माणसाने आम्हाला आज काहीतरी दिलं. आतापर्यंत सांगा, काँग्रेसचं जेव्हा हे होतं तेव्हा कोणाच्या अकाउंटला पैसे आले नाही. इंदिरा गांधी योजना आली 500 रुपयाची, मला असं वाटतं. मी एकदा आईला कुठेतरी हॉस्पिटलला घेऊन गेलो होतो, तेव्हा ते कार्ड होतं, ते फक्त 500 रुपयासाठी होतं. आज प्रत्येकाच्या अकाउंटला पैसे जातात, म्हणजे हा केवढा मोठा द्यायचा. आणि शिंदे साहेबांची योजना आहे. शिंदे साहेबांनी अमित शहाशी, म्हणजे माननीय अमित शहाशी बोलणं केलं, माननीय आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना याविषयी सांगितलं, तेव्हा ही लाडकी बहीण योजना ही प्रकल्प बाहेर आला. आणि ह्या लाडकी बहीण योजनेचाच प्रकल्प नाही, खूप प्रकल्प आहे. एक्सप्रेस पासून सगळे प्रकल्प हे शिंदे साहेबांनीच केले. शिंदे साहेबांनी, मी आज काल परवा एक हे बघितलं, त्यांनी उदय साहेबांना डायरेक्ट फोन लावला, बाबा मला MIDC मध्ये असं असं काम हवंय, MIDC मध्ये तू करशील का. उदय साहेबांनी लगेच सांगितलं, साहेब तुम्ही हो म्हणालात तर मी पण हो म्हणालो, मी ते काम करून देतो. आज मेडिकल कॉलेजही त्यांनी उदय साहेब तिकडे काढलं, कारण त्यांच्याकडे मंत्रीपद आहे. म्हणून मी काय सांगतो, कोणी आमदार शिवडी विधानसभेचा झाला, कोणी झालं, तर मंत्रीपद हे आणणं त्यांचं काम आहे. आज 30 वर्ष आम्ही मंत्रिपदापासून वंचित आहोत, पण हे मंत्रिपद कोणाला मिळालेलं नाही. मग आमदारकीसाठी उभं राहताय की मंत्रिपदासाठी उभं राहताय, हे आम्हाला पहिलं कळू द्या. सुशांतजी, एक प्रश्न आहे, राजकारण म्हणजे काय आणि समाजकारण म्हणजे काय तुमच्या दृष्टिकोनातून? राजकारण आणि समाजकारण, राजकारण एक खूप वेगळं आहे आणि समाजकारण हे खूप वेगळं आहे. राजकारणातूनच माणूस शिकतो समाजकारण कसं करावं, कसं घडवावं, कसं माणसाशी बोलावं. राजकारणाने जर जबाबदारी दिली तरच मी फंड आणू शकतो ना. आता मी तेवढे फंड स्वतःच्या खिशातले नाही टाकू शकत. तेव्हा राजकारणाने मला जबाबदारी दिली फंडाची,
फंडावर मी काम करत राहीन. फंड आला तर मी लोकांना पोहोचवत राहीन. सुशांतजी, शेवटचा प्रश्न. सुशांत वसंत साळुंखे या उमेदवाराला या परविभागातील जनता का निवडून देईल त्याचं पण उत्तर द्या. का द्यावं त्यांनी? जनता निवडून देईल असं मला वाटतं ना. जनतेसाठी मी आज माझ्याकडे पद नव्हतं. मी जेव्हा एक 15-16 वर्ष म्हणजे 15-16 वर्ष महिन्यापूर्वी मला पद दिलं गेलं. मला पद दिल्यानंतर मी माझ्या कामाला कार्यरत झालो. काही आमचे म्हणजे इकडून तिकडून आलेले पक्षातून ते लोक स्वतःला, मी राजकारणात 35 वर्ष होतो, मी 40 वर्ष होतो, त्याला महत्व नाही. कर्चल पुढे चाललंय, माणसं कशी चालले. आज मोनोरोल होती आपल्याकडे, पूर्वी ट्रेन होत्या, आता मोनोरेल आली, मोनोरेलचे प्रकल्प आले, त्यांचं रात्रभर काम चालू असतं. कोण नगरसेवक जात नाही, कोण तिकडे लक्ष देत नाही, कोणाचा ऍक्सिडेंट होईल, काय होईल, एवढीसा रस्ता त्यांनी हे केला. मला ते सगळं थांबवायचं आणि नगरसेवक होण्यासाठी हे सगळं नाही आहे. नगरसेवक मी, जनतेने जर मला निवडून दिलं तर मी नगरसेवक होईन. मी माझ्या स्वतःच्या मनाने सांगेन मी नगरसेवक आहे, मी होईन, असं नाही. जनतेचा मला विश्वास हवा. जनतेचं मन जिंकलेली व्यक्ती म्हणजे मला असं वाटतं की लोकांच्या समस्या काय आहेत, म्हणजे लोक कशासाठी रडतात. एक फोटो फक्त नगरसेवकावर काढायला माणूस एवढा आतुरतेने वाट बघतो की 7:30 कुठेही कार्यक्रम असला, समजा तुमच्या बिल्डिंगची पूजा आहे, म्हणजे आता मी तुम्हाला सांगायचं होतं तुमच्या बिल्डिंगची पूजा आहे, तर नगरसेवक कधी येतोय हे बघण्यासाठी पूर्ण हे असतं किंवा काय नगरसेवक कोण आहे, कसा आहे, चला आपण त्याला भेटूया. त्यांना ते वेळ नसतो. ते काय सांगतात, थांबा मला पुढची पूजा आहे, मला पुढे जाऊ दे, मला पुढची पूजा आहे, मला अजून 5 पूजा. म्हणजे तो माणूस तुमच्याकडे काय घेऊन त्याची वेदना काय नाही, त्याला काय पुढची पूजा आहे, मला पुढची, त्यांची वेदना ऐकून घ्या. मग पुढच्या पूजेला सांगा की बाबा ह्या व्यक्तीवर मी थांबलो होतो, मी ह्याला ह्या गोष्टी सांगत होतो म्हणून मला थोडा लेट झाला, तर मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो. मग त्या माणसाचं खूप जवळून काम होतं, केमचं काम होतं, हॉस्पिटलचं होतं, किंवा त्याला खर्चायला पैसे नसतील, बाबा तो का कसा वागतोय, त्याच्या आईवडिलांना बोलवून घ्या, किंवा हा मुलगा का असं वागतो, की हा नशा करतो का करतो. ह्या सगळ्या गोष्टी नगरसेवकच्या आहेत. किंवा कुणाचं आता मृतदेह झाला किंवा आपल्याला लगेच फोन येतो, मेसेज येतो की बाबा ह्या इमारतीमध्ये असं असं माणूस ऑफ झालेला आहे, तर तात्काळ पण आपलं काम आहे तिथे पोहोचणं. नगरसेवक बघा, लोक आतुरतेने वाट पाहत असतात की नगरसेवक कधी येतो. आम्ही जनतेतून ह्याला निवडून दिला, हा माणूस कुठे आहे. आता हा माणूस दौऱ्यावर असतो, किंवा काहीतरी आजार म्हणून सांगतो, किंवा मी अहिसारेला आहे, किंवा मी म्हाडामध्ये आहे, किंवा मी बीएमसीत आहे. पण त्या माणसाने बटन दाबून तुम्हाला निवडून दिलं ते त्याला नाही कळत. त्यावेळी तो फक्त इलेक्शन संपलं, 15-20 दिवस गुलाल उधळतात आणि आपण प्रत्येक जण आपल्याला म्हणजे एजंटच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात, गुजराती. तुम्हाला एवढंही सांगेन मी, ज्या दिवशी दिवाळी असेल ना, दिवाळी तेव्हा ह्यांचं घर भरलेलं असतं, नगरसेवकांचं पूर्ण ह्याने भरलेलं असतं गिफ्टने. आणि एक सामान्य माणूस गिफ्टची आतुरतेने वाट बघत असतो. म्हणजे एक शर्ट, आता शर्टावर टॅक्स असं म्हणजे बोलता येईल की नाही मला माहित नाही, की शर्टावर टॅक्स वाढलाय माहिती तुम्हाला, कपड्यावर टॅक्स वाढलाय. 2,500च्या वरती शर्ट जर घेतलं ना तुम्ही तर टॅक्स लागेल, आणि 2,500च्या खालती शर्ट घेतलं ना तर टॅक्स लागत नाही. म्हणजे तो बजेटचा विषय आहे. पण सामान्य माणूस 500 रुपयाचा शर्ट पण नाही घालू शकत, आणि हे स्वतः 10,000 हजाराचा सूट घालून फिरत असतात त्या दिवशी. काय सांगाल सुशांतजी, शेवट हा इंटरव्ह्यू आपण आता संपवतोय. तुमच्या या विभागातील लोकांना काय आवाहन कराल तुम्ही? मी विभागातील लोकांना हेच सांगेन की शिंदे साहेबांनी, माननीय श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी मला, आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी, श्रीकांतजी साहेबांनी जे मला जबाबदारी जर दिली, आणि आमचे आता मला वाटतं ही दक्षिण मुंबईचे मिलिंद देवळा हे प्रभारी आहेत वाटतं इकडून उमेदवारी देण्याचं, त्यांनी मला सांगितलं की तुझं नाव चर्चेत आहे, तुझं आपण करू. तर कसं करणार काय माहिती, पण मी कुठल्या पार्टीतून नाही, मी फक्त शिंदे गटातच पूर्वीपासून पण होतो, आताही आहे, आणि मी शिंदे गटात राहील. हे उमेदवार सुशांत वसंत साळुंखे होते. शिवसेना शिंदे गटातून आपल्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. या विभागाची रचना, या विभागातील घोळ आणि इतर नागरी समस्यांबद्दल एक महत्वाचं भाष्य पण त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. आदर्श नगरसेवक कसा असावा, इतर अनेक विषयांचा पडताळा आपण घेतलेला आहे. सुशांतजी, तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. तुम्हाला एक प्रश्न विचारायचा, तुम्ही आता येता इकडून लोअर परेलला राहता म्हटलं ना, माझ्या जवळचे व्यक्तिमत्व आहात तुम्ही, म्हणजे लोअर परेलमध्ये काही प्रॉब्लेम असेल तरी तुम्ही माझ्याकडे असा संपर्क साधू शकता. असं नाही की मी इकडचा 202 नक्कीच नगरसेवक आहे म्हणून तुम्हाला मी सांगेन की मी इकडचंच बघणार, असं नाही सर. लोकांच्या भावनिक काही गरजा आहेत त्या पूर्ण करायला लागतात नगरसेवकांना. कुठूनही ब्लडचं इथे खूप आक्रोश आहे, आणि तुम्ही येताना माझ्याबद्दल तुम्हाला लोकांनी सांगितलं म्हणून तुम्ही इंटरव्ह्यूला आलात ना. बरोबर. बाबा ह्या व्यक्तीचा जाऊन इंटरव्ह्यू घ्या. मग मी पण तुम्हाला असं कळलं की तुम्ही इच्छुक आहात. नाही, मी इच्छुक आहे. माझी बघा, मी सांगतो, माझी पहिली मुलाखतच आहे तुमच्यावर. बरोबर. मी स्पीच फार कमी देतो, आणि
कामं जास्त करतोस, मला बोलायला खूप कमी आवडतं. बरोबर पण आज मी माझ्या आयुष्यातला पहिला इंटरव्ह्यू तुम्हाला दिलाय. बरोबर. ते पण का दिला की माझा एक मित्र ठाण्यावरून मला एक फोन आला की बाबा असा एक व्यक्ती तुम्हाला भेटण्यासाठी येतो, तर त्या माणसाचा मी विषय म्हणजे थांबू नाही शकत, म्हणून मी तुम्हाला हा इंटरव्ह्यू दिला. नाहीतर मी काही शब्दातून सांगत नाही, काही बोलत नाही. माझ्या कामं मी हातानेच करतो. मला खूप आवडतं हाताने कामं केलेली, मला खूप आवडतात की बाबा त्या हाताने कामं केली तर आपल्याला पुढे काहीतरी मिळेल. बरोबर. असं. मनपूर्वक शुभेच्छा तुम्हाला तुमच्या धन्यवाद. उमेदवारीबद्दल. सुशांत वसंत साळुंखे एक परखड बोलणारं व्यक्तिमत्व असं आपण पाहिलंय. त्यांचा बोलण्यातला एक ओरा किंवा त्यांचे विषय मांडण्याची पद्धत, सडेतोडपणा, सर्वसामान्य लोकांना सडेतोड व्यक्तिमत्व आवडतं. गोल गोल फिरून आपण एखाद्या विषयाला कलाटणी देऊ शकत नाही. जे काय असेल ते समोर तोंडावर असं त्यांचं. नाही, अजून एक प्रश्न आहे माझा. अजून एक हा, प्रश्न बोला. आहे. आता काय होईल, इलेक्शनच्या तोंडावरनं माझा पास्ट काढला जाईल. कोणतरी बोलेल तो तसा आहे, तो तसा आहे, तो असा आहे. प्रत्येकाच्या घरी पास्ट असतोच, लक्षात ठेवा. मी असं काही झालेलं नाहीये, माझ्याकडून कुठलीही कृत्य घडलेले नाहीयेत. मला त्यामध्ये गुंडाळलं गेलेलं आहे. माझा कुठल्याही कोणाशी काही संबंध नाही. पण काय आता इलेक्शनला उभं राहणार, तर आता साहजिकच आहे, प्रत्येक जण उमेदवार बोलणार नाही बाबा. चिखलफेक होणार. हा, आणि त्यांना एवढंच माहिती आहे की मी टफ कॅन्डिडेट म्हणून सुशांत साळुंखे आहे. ते पण 14 महिन्यातच टफ कॅन्डिडेट आहे, कारण 14 महिन्यात पक्षात प्रवेश केलेला आहे. 14 महिन्यांनी मी पक्षासाठी खूप काही केलं आहे. पक्षाने मला खूप काही दिलं आहे. मी आदरणीय शिंदेजींचे खूप उपकार मानतो की त्यांनी मला ही संधी दिली. श्रीकांत शिंदे साहेबांनी संधी दिली मला खूप. आणि भैया सामंत हे माझे खूप जवळची व्यक्ती, भैया सामंत, उदय सामंत यांनी मला पाठबळ दिलं, म्हणून आज मी इथे तुमच्यासमोर बसलेलो आहे. नाही तर काही लोकांनी मला इथून पाठवण्याचा प्रयत्न केला होता, पण मला त्या साहेबांनी वाचवलं आणि मी आज इथे तुमच्यासमोर हा इंटरव्ह्यू द्यायला बसलो. धन्यवाद सुशांतजी. विषय न संपण्यासारखे आहेत, बरेच आहेत. तुमच्याकडे आपण परत तुमची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पुन्हा येऊ, नवीन विषय घेऊन येऊ आणि विषयांची सर्वे रेखी आम्ही पण करू. विभागाला अजून काय हवंय. तुम्ही करतात म्हणून माझ्याकडे आलात ना, म्हणजे मला ठाण्यावरून फोन आला म्हणून मी म्हटलं ठीक. मी अजून एक पण इंटरव्ह्यू दिला नाही आहे आणि मला स्पीच थोडक्यातच सांगतो मी. मला आज पण तुम्ही आलात तर मला खूप आनंद झाला की म्हणजे ठाणेकरांनी माझा विचार केला, माझ्या मित्रांनी विचार केला की ठाण्यावरून माझे मित्र सांगतात की नाही हा माणूस असा आहे असा आहे, मग तुम्हाला तिथून पाठवलं, मला खूप बरं वाटलं. त्यांचं एक मनापासून, त्यांचं नाव नाही घेऊ शकत मी, पण त्यांचंही खूप खूप मनापासून मी आभार मानतो की तुमची आणि माझी भेट आज या क्षणी झाली म्हणून. बरोबर. धन्यवाद सुशांतजी. असेच राजकीय विषय आणि महानगरपालिकेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचा सदर पाहत राहा. कॅमेरा पर्सन अल्पेश पवारसह मी अभिषेक शिंदे, बातमीकार, चेहरा मुंबईचा. मुंबईतील अशा नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी बातमीकार न्यूज चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला एक बेल प्रश्न आयकॉनला विचारला, क्लिक तुम्ही आता करून येता ऑल येता करायला विसरू लोअर परेलला नका. राहता म्हटलं, माझ्या जवळची व्यक्तिमत्व आहात तुम्ही. म्हणजे लोअर परेलमध्ये काही प्रॉब्लेम असेल तरी तुम्ही माझ्याकडे असा संपर्क साधू शकता. असं नाही की मी इकडचं 202 नक्कीच नगरसेवक आहे म्हणून तुम्हाला मी सांगेन की मी इकडचंच बघणार, असं नाही सर. लोकांच्या भावनिक काही गरजा आहेत त्या पूर्ण करायला लागतात नगरसेवकांना.